टोमॅटो पिंपळगाव बसवंतचं आगर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्याच नाशिक जिल्ह्यामध्ये खोरी फाट्यावरती टोमॅटोचे व्यापारी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये स्थायिक झालेले. किती वर्षापासून आहे सर? 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाले त्यांना. ते LSQचे रिझल्ट आहे. LSQ आणि मला शिकवा, मला लई गरज आहे. असं वाटतंय की आपण जुलै महिन्यामध्ये बरोबर हा प्लॉट पाहिला. असं वाटतं जुलै महिन्यात आपण उभे इथं प्लॉटमध्ये. तर त्या रस्त्याने आपण बघितलं की टोमॅटो कशा प्रकारे लटकलेले झाडांना. बरोबर आहे. मला वाटलं बा दिंडोरीची ती परिस्थिती काय, मग तुम्ही उशिरा सुरुवात केली, मग तुमची जरा बरी परिस्थिती असेल असं मला वाटलं. तर सगळे घुंगरं लटकलेली आणि तुमच्या इथं जवळ आलो म्हटलं चला इकडे परिस्थिती वेगळी असेल. इकडे पण तीच परिस्थिती. तर जो इथं जो रिझल्ट बर. आहे संगत आणि सोबतच्या लागवडीमध्ये, तर हे बर. जे रिझल्ट आहे तिथं नाहीये. म्हणजे अगदी याच्या तुलनेत 10% रिझल्ट आहेत केमिकलचे. हा केमिकल मध्ये. बरोबर आहे. आता कालच्या मार्केटला 67 कॅरेट होते. बर बाकीची सरासरी लेवल 270 होती. बर. आपलं 221 हा. खरेदी केलं. ते बघा एक तोड्याचे आपले 25,000 झाले. पहिलं तोडा 14 कॅरेटचं झालं, दुसरं डायरेक्ट 67 कॅरेटचं झालं. म्हटलं तर किती माल निघेला आता? 1500 कॅरेट तर निघालेच पाहिजे आणखी. अजून हो आरामशीर आरामशीर. म्हणजे आहे तोच. आहे तो आणि तुम्ही जर कंटिन्यू चालू ठेवला 2500 कॅरेटवरती निघून जाणार. बघा आमची जमीन नापीक झाल्यामुळे आमची पिकं चौघांच्या खांद्यावर चालली. आज आम्ही मार्केटला प्रेत घेऊन जातो टमाट्याचे. अक्षरशः मेलेल्या झाडाचे टमाटे नेतो कोणी, खरं बोला. दिवाळीमधला ई जो आहे तो ई म्हणजे ईश्वर आहे. तुमच्या मातीत तुम्ही ईश्वर जिवंत नाही ठेवला म्हणजे पिकात सुद्धा ईश्वर नाही राहणार. बरं, त्याच्यानंतर दुसरा बुस्केट टाकला. 35-40 दिवसाच्या दरम्यान. तुम्हाला असं नाही वाटलं का 60 दिवस थांबावं? नाही, ते थांबले. जीव गेल्यानंतर जीव आणायला जरा तकलीफ होती ना. क्या बात आहे. टाळ्या वाजा, टाळ्या वाजा. क्या बात आहे. इथं तुम्ही एक वॉचमन ठेवा. नाही, वॉचमॅनची काही गरज नाही सर. सगळ्यांना पोसून आपल्याला शिल्लक राहिले त्यात समाधानी. वा वा वा, क्या बात आहे. हे फक्त एक SCTVचा शेतकरी बोलू शकतो. 20 रुपयाच्या पुढे बाजार गेल्यावर आणि माल नाही कुठंच आणि बाजार काही कमी होत नाही. 100ची नोट टाकायची आणि 500ची काढायची. आहे का कबूल? बोला. खाली 100ची नोट टाकली का वरून 500ची येणार. 500चं म्हणजे पंजा. नवीन ग्राफ्टिंग आलेली. हां हां रोप. हां हां. याच्या अगोदर जे ग्राफ्टिंग टमाटर लावलं जायचं त्यांनाच काही अंशी ह्या प्रमाणात सेटिंग आढळायची. हां हां आणि हा एकंदरीत पहिला प्लॉट आहे हां. का त्या ग्राफ्टिंग पेक्षा पण सेटिंगच्या बाबतीत पुढे. म्हणजे तुम्ही ग्राफ्टिंगचे पण रोप वापरता? ग्राफ्टिंगचा रोप सर 10 रुपये. टोमॅटोला? हो. 10 रुपये. काय वेळे पण आहे हा. बरं. ग्राफ्टिंगचं रोप आहे 10 रुपयाचं रोप. बाप रे. एकरी रोपाचाच खर्च आहे. आणि हे किती आहे? हे 2 रुपयाचं रोप आहे. काय बात करता तुम्ही? हो, एकरी रोपाचाच खर्च 1 लाखाच्या आसपास जातो. बाप रे. आणि आज त्या ग्राफ्टिंगला पण आज आपला टोमॅटो भारी पडलेला आहे. ते भांडवल वाचलं. आता याला भांडवल किती झाले? 55,000 रुपये. तुमचा खर्च किती झाला म्हटले? 1.5 लाख आहे. 1.5 लाख रुपये. तुमचे माल किती निघतोय आता? 67 कॅरेट. तुमचं किती निघालाय? नाही अजून चालू नाही आणखी. संघच लावले नाही, सांगत नाही. थोडं फरक आहे. किती? 8 दिवसाचं. पण 8 दिवस म्हणजे झाले नाही यांचे. आता चालून किती दिवस झाले? ह्याच्यावरती हा जो मधला घर दिसतोय ह्याच्यावरची शुगर दिसते. झूम करून दिसते का तुम्हाला? हां, ही शुगर ही आता किती वर्षापूर्वी दिसायची? अशी 20 वर्षापूर्वी दिसायची. हा देठ किती खालपर्यंत गेला आहे. हिरवा बघा किती खालपर्यंत. हो आहे. मालाची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्ही कुंपण काय करते दिसते. ज्यावेळेस बाईट घेतो असं वाटतंय की लोण्याचा गोळा खातोय. आतून पेढाच लागतोय ना तो. हा, आपल्या ते आंबट लागत आहे. आंबट लागते. आहे ना फरक. बरं. याच्यामध्ये नागाळीचा आणि लिपमॅनचा खूप मोठा अटॅक असतो. त्या तुलनेमध्ये आहे म्हणजे अगदी 0%. बरोबर आहे ना? खालून तर ये वरपर्यंत बा, बघितलं ये बा इथंच फक्त एवढ्या पानावर आहे तरी फक्त अशी ना- किरकोळे जाणवते. आणि येऊन ती थांबलेली. थांबलेली. म्हणजे याचं काय कारण आहे माहिती तुम्हाला? ही तयार झाली परत मिली का बरं?
बघा वरती फ्लावरिंग आहे सर, परत पहिल्या पण जाऊ आपण. वरती फ्लावरिंग आहे, त्याच्या खाली सेटिंग झालेलं आहे, त्याच्या खाली साईज सुरू झालेली आहे, खाली साईज झालेली आहे, परत त्याच्या खाली मध्यम साईज झालेली आहे, खाली आता हार्वेस्टिंगला आलेला आहे. म्हणजे एकाच फांदीला सर्व स्टेप्स आहेत. तर हा प्लॉट काय आहे, नॉन स्टॉप आहे. बॅटरी उतरायच्या आत मोबाईल परत चार्जिंग लावून द्यायचा. हो. जिथं जमीन हलकी आहे तिथं बेसल डोस डबल करा, जिथं जमीन भारी आहे तिथं सिंगल करा. असं जर तंत्र वापरलं तुम्ही तर सगळी तुमची जमीन दुसऱ्या वर्षापर्यंत काय होणार, लेवलमध्ये पिकणार. काय वाटतं तुम्हाला? हा बदलाव होणार नाही. हे रहस्य आहे त्याच्या पाठीमागचं. आणि आजूबाजूला प्लॉट जर पाहिले आणि हा प्लॉटमध्ये उभा आल्यावर असं वाटतं की आपण वेगळ्या वर्षात आहोत, या वर्षात नाही आहे. या प्लॉटमध्ये आल्यावर असं वाटतंय का 20 वर्षापूर्वी मी बी असे पिकवत होतो, 10 वर्षापूर्वी मी पण असे पिकवत होतो, असं वाटतंय का? मग आता का नाही पिकवत? 20 वर्षापूर्वीचं नॉलेज कुठे गेलं? केमिकलच्या प्लॉटवालाचं बेड चेक करा आणि यांचा बेड चेक करा. बघा यांचा बेड पावासारखा काय झालेला आहे, फुगलेला आहे का नाही? हो फुगलेले. हे काय हां बघा बघा तरी मुळी बघा, झूम करा, दिसतंय का तुम्हाला? मला सांगा एवढ्या पावसानंतर अशी मुळी टिकते का कधी? बरं अशी मुळी कधी राहते? झाडं जेव्हा फ्लावरिंगला असतं तेव्हा असते. हा आपला SCT वैदिकचा 100% हिरामन जोपळे यांचा प्लॉट आहे 1 एकरचा. आणि शेजारी आपण जर पाहिलं फक्त मध्ये रस्ता आहे आणि इथे हा उत्तम जोपळे. तर यांचा प्लॉट आपण बघू शकतो. हा प्लॉट खालून उभारला आहे बघा पूर्ण, आपण बघतोय बघा. ह्या कडाच्या 3 सऱ्या वेगळ्या चमकताय, बरोबर ना? आणि ह्या बाकीच्या सऱ्या पिवळ्या पडल्या खालून, बरोबर ना, उबळून गेल्या. आणि ह्या तिघांची काळोखी वेगळी. त्यांच्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक आहे? लय फरक आहे आसमानाचा. हा, ह्या केमिकलच्या प्लॉटमध्ये फक्त कृषी अमृत वापरलेलं आहे. तर ही जमीन किती कडक झाली पहा, बरोबर आहे. मल्चिंगमध्ये या पांढऱ्या मुळ्यांचा कुठेच तपास नाही बघा. जिथं खत टाकले तिथले मुळे तर पूर्ण जळून गेले पहा, पण जिथं खत टाकलं तिथे अजिबात मुळे नाही आहे. आपण हेच बघूया शेजारी SCT वैदिकच्या प्लॉटमध्ये. हा दगड याच्यामध्ये मॅच होतोय का बघा. हा इथलं खडा आहे, हा तिकडचा खडा आहे. ह्या दोन मातीमध्ये किती फरक आहे बघा. हा जिवंत आहे पूर्ण पेळ्यासारखा, बरोबर आहे. आणि हा एकदम कडक आहे बघा, हा फुटत सुद्धा नाहीये. इथून पुढे आता लोकांची टमाटे कोणती क्वालिटी सर मार्केटला गेली सर सांगा. अशी भयंकर परिस्थिती सर. पावडरी मारावं लागायच्या दिवसातून, काही वेळेस 2 टाइम पावडरी दिवसातून 2 टाइम पावडर मारल्या. केमिकल वापरताय, केमिकल परवडते का केमिकल मध्ये? परवडत तर नाही, पण नाईलाज आहे आता. नावीलाज आहे, मग परवडतच नाही. परवडतच नाही, म्हणजे जेवढा पैसा घातला तेवढा निघत नाही. निघत नाही. आता कमी कमी लाख रुपये खर्च झाला. लाख रुपये हा, आतापर्यंत झाले 15,000 रुपये. मग कशी परवडायची शेती? मग अर्धा भांडवल पण वसूल होणार नाही. अर्ध बी नाही वसूल होणार. नाही 10-20 हजार परत होतील आणि संपला माल. संपला माल. शेतकरी मित्र नमस्कार. नमस्कार. मित्र, टोमॅटो पिंपळगाव बसवंतचं आगर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्याच नाशिक जिल्ह्यामध्ये अगदी सापुताऱ्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर चौसाळे गावामध्ये, बरोबर ना, हो. आपण इथे आलेलो आहोत. तालुका दिंडोरी. म्हणजे वणीच्या रस्त्याला पुढे आमच्या मागे वणीचा डोंगर दिसत असेल ना, हो. वणीचा गडीतून दिसतोय. हे टोमॅटोचं आगर आहे. खोरी फाट्यावरती टोमॅटोचे व्यापारी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये स्थायिक झालेले. किती वर्षापासून आहे सर? 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाले त्यांना. ते म्हणजे टोमॅटो तुमच्याकडे येऊन किती वर्ष झाले मोठ्या प्रमाणात? तेवढेच झाले, 10-1 वर्ष, 10 वर्ष. बरोबर. म्हणजे पिंपळगाव बसूनचं जे काही लोन आहे ते हळूहळू पसरता इकडे आलेलं आहे. तर हा सगळा आदिवासी भाग आहे, बरोबर ना? बरोबर आहे का? हो. मी बरोबर बोलतो असं मला सांगा. बरोबर. तर या भागामध्ये आपण सगळ्या रस्त्यांनी बघत आलो. तर सुरुवातीला अगोदर दिंडोरी म्हणजे टोमॅटोचा आगर मागच्या काही वर्षामध्ये आहे आणि होतं असं पण म्हणावं लागेल. तर त्या रस्त्याने आपण बघितलं की टोमॅटो कशा प्रकारे लटकलेले झाडांना, बरोबर आहे. मला वाटलं बा दिंडोरीची ती परिस्थिती काय, मग तुम्ही उशिरा सुरुवात केली, मग तुमची जरा बरी परिस्थिती असेल असं मला वाटलं. पण जेव्हा मी इकडे वणी क्रॉस केलं आणि वणी क्रॉस केल्यानंतर जेव्हा दोन्ही बाजूला बघायला लागलो तर सगळे घुंगरं लटकलेली, बरोबर आहे. आणि तुमच्या इथं जवळ आलो, म्हटलं चला इकडे परिस्थिती वेगळी असेल, इकडे पण तीच परिस्थिती. म्हणजे आज परिस्थितीला टोमॅटोची शेती, आता पाठीमागे द्राक्ष बाग उपटून तुम्ही टोमॅटोची लागवड केली, बरोबर ना? हो. म्हणजे
या ठिकाणी थोडंसं आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न या भागामध्ये शेतकरी करतात, जरी भाग आदिवासी असला तरी. आणि त्याच्यामध्ये टोमॅटोची शेती जवळजवळ 10 वर्षापासून होते. मोठ्या प्रमाणे ओलावा इथं होते, बरोबर आहे ना? बरोबर. तर गेल्या 10 वर्षामध्ये काय परिस्थिती बदलली आहे हे सगळे अनुभवत आहे, बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये इथं आहोत. किती दिवस पाऊस होता इकडे? 5 महिने 5 महिने पाऊस होता. म्हणजे 5 महिन्याचा अखंड असा प्रकारचा पाऊस हो. ज्या भागाने या ठिकाणी सोसलाय, तर त्या भागामध्ये आपण उभे आहोत. आणि आजूबाजूला प्लॉट जर पाहिले आणि हा प्लॉटमध्ये उभा आल्यावर असं वाटतं की आपण वेगळ्या वर्षात आहोत, या वर्षात नाहीये. या प्लॉटमध्ये आल्यावर असं वाटतंय का 20 वर्षापूर्वी मी बी असे पिकवत होतो, 10 वर्षापूर्वी मी पण असे पिकवत होतो, असं वाटतंय का? हां, आहे की नाही? मग आता का नाही पिकवत? 20 वर्षापूर्वीचं नॉलेज कुठे गेलं? तुमचं नाव सांगा, ओळख सांगा. पद्माकर झोपळे, राहणार चौसाळ, तालुका दिंडोरी. तुमच्याकडे द्राक्ष बाग वगैरे? ओके, शेती म्हणजे अनुभव फार मोठा दांडगा आहे. किती वर्षांचा अनुभव आहे तुम्हाला द्राक्ष बागेचा? 15 वर्षाचा. 15 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे द्राक्ष शेतीमधलेच नाही तर सगळ्यात बागायती शेतीमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहेत. बोला आता. तर हा जो प्लॉट आहे इथं म्हणजे आमच्या देखरेखीखाली आहे, बर जे इथं रासायनिक आणि हे एसीटी वैदिक. बर, तर दोन्ही पण? दोन्ही पण. बर अगदी माझ्याकडे एक रासायनिकचा प्लॉट. बर बर, हा हा हा. तर तुलनात्मक आता इथे पण ऑब्झर्वेशन आमचं आहे. तर जो इथं जो रिझल्ट बर. आहे संगत आणि सोबतच्या लागवडीमध्ये, तर हे बर. जे रिझल्ट आहे तिथं नाहीये. म्हणजे अगदी याच्या तुलनेत 10% रिझल्ट आहे केमिकलचे. हा केमिकल मध्ये. किती खर्च तुम्ही तिथे करताय केमिकलवर आणि इथे किती आहे? आता इथं माझा खर्च तर मी काही नोंदला नाहीये. तरी पण एक जनरल असतोच ना आपल्याकडे, खत किती टाकलं, बेसल डोस किती टाकले, फवारे किती मारतो, एक जनरल आयडिया असतेच. साधारण 1.5 लाखाच्या पुढे झालेलं. किती क्षेत्राला? 2 एकरला. 2 एकरला 1.5 लाख रुपये खर्च केलाय तुम्ही आतापर्यंत. तुमची लागवड सेम आहे सोबतचीच आहे. तर ही जी सेटिंग आहे sir, हा, म्हणजे ही जी फळाला बघा जी ड्रॉपिंग नाहीये आणि शेंड्यापर्यंत सेटिंग आहे. शेंड्यापर्यंत सेटिंग आहे. खाली लाल होतंय फळ. वा, वरती आपण जर पाहिलं, हे बघा साईज बघा. आता ही इथं साईज घातला, हात घातला, हे बघा ही साईज बघा, क्वालिटी काय खतरनाक आहे. ते खोडामध्ये सापडलं आणि हे वरती सेटिंग आहे बघा पूर्ण अरे जागेवरती. म्हणजे देठ मजबूत आहे. देठ एकदम मजबूत आहे. आता सर इथं कसं आहे, हां, आपण एलुस्क्यू टाकले, बर आता इथं रस्ता फक्त अंतर आहे. बर हे रोप आणि काकांचं रोप, हे काका आहेत आपले. बर बर, सोबत एका नर्सरीमध्ये बुकिंग केलं, बरोबर. एकाच दिवशी रोप आलं, बरोबर. एकाच दिवशी अरे लागवड म्हणतात. हां, लागवड झाली. पण मग आता ते काय बोलतील त्यांच्याकडून बोला ऐका ना, तुम्ही. तुम्हीच बोला. काय फरक दिसतो बुवा त्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉट जे खरं आहे ते सांगा आम्हाला, सगळ्या महाराष्ट्राला सांगा. हा, त्याच्यात बरेचसे फरक आहे. काय फरक पडला? त्याच्यावर जरा करप्याचा प्रमाण वाढला ना, बर बर, कारण ते याचं जे आहे ना, हां. हे जे त्याने सोडलं ना ते मी सोडलं नाही. कोणतं नाही सोडलं? आपण आर्यन पीच म्हणजे बाकीचं ट्रीटमेंट तुम्ही केली, हा, बाकी ट्रीटमेंट केली. म्हणजे बेसल डोस टाकला, सगळं केलं, हा, पण नंतर जे टाकायला पाहिजे. हा, टाकायला पण एलएसक्यू आणि शिलाजीत नाही गेलं त्यांचं. ते अच्छा. टाकलेलं नाही. हा आपला एसीटी वैदिकचा 100% हिरामन झोपळे यांचा प्लॉट आहे 1 एकरचा. आणि शेजारी आपण जर पाहिलं फक्त मध्ये रस्ता आहे आणि इथे हा उत्तम झोपळे, तर यांचा प्लॉट आपण बघू शकतो. हा प्लॉट खालून उभारला आहे बघा पूर्ण, आपण बघतोय बघा. प्लॉटची लागवड तुमच्या दोन्ही प्लॉटमध्ये किती दिवसाचा फरक आहे? सेम लागवड आहे. म्हणजे तुम्ही हा प्लॉट सेम तारखेला लावलेला आहे, हा, म्हणजे ह्याची लागवडचा दिनांक आणि ह्याचा दिनांक सेम आहे, सेम आहे. बरोबर आहे. आता तो प्लॉट आपण पाहिला, तुमचा प्लॉट इथं पाहतोय. हा, तुमचा जो खाली जे पाला आहे तुमचा पूर्ण काय झालाय? करपा आलं. करप आलाय. तुम्ही याला कृषी अमृत टाकलं होतं, हा, सॉइल चार्जर पण दिलं होतं, हा, पण नंतर काय दिलं? नंतर काहीच नाही दिलं. केमिकल दिलं. हा, काय मग त्यांनी शिलाजीत वापरलेलंच की तुम्ही नाही नाही वापरलं, वापरलं. तर त्याचा फरक तुम्हाला लगेच जाणवतोय. जाणवलं. तुम्ही इथे फवारा दिला होता, कुठे म्हणे सांगतो तुम्हाला, या ना पुढे. तीन सारी आहे पहा. म्हणजे हा जो प्लॉट आहे, हम्म. ह्या प्लॉटमध्ये या कडाच्या 3 सऱ्या वेगळ्या चमकताय, बरोबर ना? आणि ह्या बाकीच्या सऱ्या पिवळ्या पडल्या खालून, बरोबर ना, उबळून गेल्या. आणि ह्या तिघांची काळोखी वेगळी, वेगळे आहे. म्हणजे वेगळी व्हरायटी आहे का? नाही, वरटी एकच आहे. मग अरे म्हणत आहे. 3 एकच हा, आहे एकच आहे. आणि ह्या 3 लाईन हे सगळं एकच आहे. हा, तुम्ही इथं उभे, तुमच्यापासून इकडच्या 3 गल्ल्या वेगळ्या दिसतात हा, आणि इकडच्या पूर्ण शेत तुमचं वेगळं दिसतं. हा. काय कारण त्याचं? त्याचं कारण म्हणजे ते जे फिरे मारलं ना, काही गोष्टी केल्या ना, म्हणजे त्याच्यातून ते याच्यात- एलएसपीचा फवारा याला मारला होता, स्प्रे मारला, हा, मारला त्यांना. त्यांच्याकडून आणला होता. हा, तर याला दिल्यावरती हे शेंड्याची सुद्धा साईज अशी व्हायला हा. लागली. फक्त काय दिला होता? एलएसक्यूचा हा, शिलाजीतचा स्प्रे दिला होता. हा. आणि याला तुम्ही बघा, हे शेंडे बघा, ते शेंड्यांना डेव्हलपमेंट होऊ राहिली,
शेंडा चांगला चालू झाला, हां त्याच्यानंतर रोग कमी झाला, रोग कमी झाला. आणि इकडे तुम्ही नाही मारलेला फवारा. म्हणजे एवढ्याच गल्ल्या का बरं मारल्या? हे आम्ही एक टेस्ट घेऊन पाहिलं. टेस्ट घेऊन पाहिली. आता याचं सेटिंग एवढं भारी आहे. हां. आता याचं सेटिंग बघा, वरची शेंडा बी लूज झालाय आणि फळ पण काय झालं, सुकून गेलेलं आहे. कोण गेला नाही. मग काय बदल वाटला तुम्हाला? इकडच्या फुलाची शायनिंग हां बघा, इकडच्या फुलांची शायनिंग आणि शेजारी तिथं इकडच्या फुलांची शायनिंग हां. कुठलं आहे बघा, याच्यामध्ये काय आहे? फार मोठा हां फरक आहे ना, बदल आहे. बदल आहे. तर मग तुम्हाला असं का नाही वाटलं का सगळ्याला करायला पाहिजे होतं, चूक झाली? ते आम्ही काय झालं, ते जुनी रीतिरिवाज पद्धतीने आम्ही चाललो ना, हा, जुन्या पद्धतीने. जुन्या पद्धतीने चाललो. बर, केमिकलच्या. केमिकलच्या. तुम्हाला वाटलं हे नवीन आहे, कशाला बाबा काही झालं मग? तसं नाही झालं ते, पण मग ते अनुभव घ्या त्यासाठी आहे ना, हा, अनुभव आता यायला लागला त्याचा. म्हणजे तुम्हाला काय कळलं की बाबा त्यांच्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक आहे? नाही लय फरक आहे आसमानाचा हां? फरक आहे. लय जमीन फरक. आसमानाचा फरक हां, आहे. जमीन आसमानाचा फरक. म्हणजे हे नवीन तंत्रज्ञान आपण वापरलं हां. पाहिजे. पाहिजे केमिकलच्या मागे गेल्यावर ही अशी परिस्थिती होती. नाही नाही आहे फरक. इकडच्या मालाला किती चमक आहे, इकडच्या मालाला चमकच नाही बा, चमकत नाही. आहे ना? म्हणजे याची चमक गेलेली आहे पूर्ण. हम्म. हा एवढा मोठा बदल या ठिकाणी आहे. आहे. ह्या केमिकलच्या प्लॉटमध्ये फक्त कृषी अमृत वापरलेलं आहे. खाली आपण बघू शकता ही जमीन किती कडक झाली पा, बरोबर आहे. आपण इथं मल्चिंग जर पाहिलं उचकून, हे पा मल्चिंगमध्ये या पांढऱ्या मुळ्यांचा कुठेच तपास नाही बघा. आपण जसं मगाशी पाहिलं की या मुळ्या पूर्ण काय केलं आहे बा, जिथं खत टाकले तिथले मुळे तर पूर्ण जळून गेले पा. इतर ठिकाणी मुळे आहे, पण जिथं खत टाकलं तिला अजिबात मुळ्या नाही आहे. तिला उलट काय झालं आहे, मुळ्या जळून गेलेल्या आहे. थोडक्यात माती एवढी कडक झाली, अगदी बेडमध्ये सुद्धा माती एकदम कडक आहे बघा. हा बेडमधला मुळीचा दगड आहे बघा. ह्या मुळीच्या दगडामध्ये किती क्षार आहे आणि वरतून किती कडकपणा आहे, म्हणजे तुम्ही दाबला तर फुटू शकत नाही. राईट. आपण हेच बघूया शेजारी एसिडिकच्या प्लॉटमध्ये. तर आपण जर हा प्लॉट बघितला इथे, तर या प्लॉटमध्ये आपण जर मल्चिंग उचकलं बघा, ही बघा मल्चिंग सहज उचलतं बघा. बघा हे दगड तिकडं आणला आहे आपण, हा दगड याच्यामध्ये मॅच होते का बघा. हा इथलं खडा आहे, हा तिकडचा खडा आहे. ह्या दोन मातीमध्ये किती फरक आहे बघा. हा जिवंत आहे पूर्ण पेळ्यासारखा, बरोबर आहे, आणि हा एकदम कडक आहे बघा. हा फुटतसुद्धा नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे केमिकलच्या शेतीमध्ये अशा प्रकारे बघा, ही मुळी वाळून गेली, ही मुळी हिरवी पांढरी बघा, एकदम पांढरी शुभ्र. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये, का ही माती एकदम मॉइश्चर वगैरे व्यवस्थित आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथं खाली बघा, इथं खाली जे गाळामुळे जसं होतं ते झाले नाही, ही माती नरम आहे बघा, ही कडक नाही आहे, ही माती नरम झाली, ही फुटते पूर्ण. म्हणजे हा फार मोठा बदल आपल्याला दोन प्लॉटमध्ये बघायला मिळतो. समोर प्लॉट बघा, समोर प्लॉट आहे, त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये हा प्लॉट आहे. म्हणजे त्यांच्यावर तुम्ही सकाळचं जे नाश्ता केला, जेवण केलं, फक्त त्यांनी दुपारी परत जेवण केलं ते तुम्ही केलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला चक्कर यायला लागली. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही याला आता शेजारी ना सर, ते बघा तो plot आहे. हाच प्लॉट इथंच. काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं, काय काय बदल वाटतो तुम्हाला? आता त्याच प्लॉटमध्ये LSQ आपल्याकडे शिल्लक होतो स्प्रे. हां हां 4 साऱ्यांना मारले, त्याच 4 सारे डायरेक्ट चेंज आहेत, ते बोलतील. आणि बाकीचा प्लॉट खालून अर्धेपर्यंत म्हणजे तुम्ही LSQचे फॅन झाले बुवा. नाही, सुरुवात केली, स्टार्टिंग केली त्यांनी. आता कृषी अमृत कांद्याच्या रोपाला पडेल त्यांच्याकडे. म्हणजे सुरुवात केली तुम्ही आता. बरं बरं. करप्याचं हां. जे प्रमाण आहे ना, हां हां जो पुतळामधून जो खाली करपा येतो, हां हां तर ह्या प्लॉटमध्ये हे अत्यल्प प्रमाण आहे. म्हणजे अत्यल्प आहे, 5% प्रमाण. अत्यल्प आहे अगदी. काय दिसतं ना समोर? आणि ते होणारच आहे, झाडाच्या वयानुसार ते तेवढं तर जाणार. नाही तसंही नाही आहे, ते बी सांगतो तुम्हाला मी. आता मला सांगा, पहिली गोष्ट, आपण हा जो प्लॉट लावलेला आहे ह्याची लागवड कधी केलेली? 18 जुलैला. 18 जुलैला लागवड केली. आता ह्या प्लॉटची 18 जुलैला लागवड केली, चालू होऊन किती दिवस झाले याला? चालू होऊन आता दुसरा तोडा परवा केला. दुसरा तोडा. आता तुमच्या कपाशी खाली बघा, हात लावा तिला फळाला. हां हे बघा, हे खालचं फळ तुटून गेलेलं हो. आहे. याच्या खालचं सेकंड फ्लश आहे, हो. त्याच्यावर थर्ड फ्लश आहे, हो, हो. त्याच्यावर फोर्थ फ्लश आहे, Fourth flush. त्याच्यावर फिफ्थ फ्लश हो, आहे, आहे. 5वा शँडल आहे बघा, हो आहे. दिसतोय तुम्हाला वरती? नाही 6वा आहे तो, 6वा त्याच्या आहे. खाली एक सेटिंग झालेला बघा. वरती फ्लावरिंग आहे सर, परत पहिल्या पण जाऊ आपण. वरती फ्लावरिंग आहे, त्याच्या खाली सेटिंग झालेलं आहे, त्याच्या खाली साईज सुरू झालेली आहे, खाली साईज झालेली आहे, परत त्याच्या खाली मध्यम साईज झालेली आहे, खाली आता हार्वेस्टिंगला आलेला आहे. म्हणजे एकाच फांदीला सर्व स्टेप्स आहेत, त्याही 130 दिवसाच्या. नाही 73 दिवसाचा प्लॉट आहे ना आज. नाही पावसानंतर. हो, पावसानंतर. पाऊस या जमिनी पडतच होता ना. हो, पडतच आणि होता. प्लॉट 73 दिवसाचा 73 दिवसाचा. म्हणजे लावल्यापासून हो, पाऊसच आहे, पाऊसच आहे. पावसातच लावला, पावसातच लागवड झाली. बरोबर आहे ना? म्हणजे त्याच्या पुढचं झाड बघा तुम्ही, समजा त्याच्या पुढचं बघा. हां, त्या हाताच्या पाठीमागे लाल जायला माल आहे बघा. हो, दिसतोय का? हां बघा, दिसतोय. हो. थोडं साईडला करा ते, थोडंसं बाहेरून. हां, त्याच्यावरती परत काय आहे? सेटिंग. Setting आहे. त्याच्यावरती परत सेटिंग आहे, हो. त्याच्यावरती परत पंजे बघा, हो. वरपर्यंत पंजे शेंड्यापर्यंत, बरोबर आहे ना? म्हणजे हा जर झाड बघितलं, याच्यावरची शेंडे जर बघितले, फ्लावरिंग चालू आहे, म्हणजे हा प्लॉट नॉन स्टॉप आहे. याला जर LSQ
RNPS जर सारखं गेलं हो. तर हा प्लॉट काय आहे, नॉनस्टॉप आहे. बॅटरी उतरायच्या आत मोबाईल परत चार्जिंग लावून द्यायचा. हो हॅलो, सकाळचं जेवणचं ताकद संपायच्या आत दुपारचं जेवण करायचं, बरोबर आहे की नाही? हे जर केलं तर 100% तुमचं ताकद कमी होत नाही. ही क्वालिटी बरोबर आहे ना, राईट? म्हणजे ह्याच्यावरती हा जो मधला गर दिसतोय ह्याच्यावरची शुगर दिसते, झूम करून दिसते का तुम्हाला? हां, ही शुगर ही आता किती वर्षापूर्वी दिसायची? अशी 20 वर्षापूर्वी दिसायची, बरोबर आहे. हा थोडा याच्यामध्ये गॅप आहे. हा गॅपसुद्धा त्यावेळी दिसत नव्हता. बघ, बऱ्यापैकी हा गॅप भरला आहे बघा. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय कळतं याच्यामध्ये, हा देठ किती मजबूत आहे बघा. हो हा देठ किती खालपर्यंत गेला आहे, हिरवा बघा किती खालपर्यंत. हो आहे. मजबूती पकड त्याची भक्कम आहे. म्हणजे जोपर्यंत हा देठ तुम्ही जर केमिकलमध्ये पाहिला तर खाली हिरवा नसतो. हो. मी तर बघा आहे ना हिरवा. हो. म्हणजे मालाची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्ही कुंपण काय करते, दिसते. म्हणजे हा टोमॅटो मार्केटमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये कमीत कमी 10-12 दिवस याला पॅकिंगमध्ये काहीच नाही होणार. हा जर उघडा ठेवला तर याला 25 दिवस काहीच नाही होणार. आणि जर पॅकिंगमध्ये ठेवला तर उबतो ना. हो. मग तो पॅकिंगमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये हा 10 दिवस 15 दिवस आरामशीर ट्रॅव्हल करू शकतो. आणि तिथे गेल्यावर हा असाच तो काय करू शकतो, निघू शकतो. मला सांगा, मालाचे पैसे कधी होतात? क्वालिटी असल्यावर. जर तो टिकला तर मग तो कांदा असो, टोमॅटो असेल तर द्राक्ष असो, हॅलो स्ट्रॉबेरी असो, तोडला आणि 2-3 तासामध्ये त्यांनी पाणी सोडायला लागलं तर काय होईल स्ट्रॉबेरीचं? खराब होऊन जाईल. आपल्याला हे कळलं पाहिजे, माल टिकला पाहिजे. नुसतं पिकून पैसे नाही होत कधीच. हॅलो, कधी पण शेतमालाचे पिकून पैसे होत नाही. पिकून फक्त हमाली मिळती, मजुरी. माल हा सोन्यासारखा पिकवला पाहिजे तरच त्याला सोन्यासारखे बाजार मिळतात. नाही, मला तर आजही असं समाधानी आहे जो आपण काम केलेलं आहे ते काम. ज्याला विकता तुम्ही माल, हो, त्याचं व्यापारी 10-20 रुपये हायस्टच घेता ना. बरोबर आहे. आता कालच्या मार्केटला 67 कॅरेट होते. बर बाकीची सरासरी लेवल 270 होती. बर. आपलं 221 नि खरेदी केलं. 321 नि हां, ते बघा 370 270ची ॲव्हरेज, पट्टी नाही खिशामध्ये माझ्या. 270ची ॲव्हरेज चालू आहे. तुमची किती? 321. म्हणजे 21 ते आणि ते 30 किती झाले? 30 आणि 20 51 रुपये एका कॅरेट मागं. म्हणजे 2 रुपये किलो माग काय झाले, वाढले ना. मग मला सांगा, जर मंदीमध्ये आलं तर हेच 2 रुपयाचा फरक तुम्हाला सगळ्यात मोठा नफा मिळून देतो. बरोबर आहे की नाही? आज मला सांगा, 300 रुपये तुमची जाळी गेले, एकच तोड्याचे तुमचे किती पैसे झाले? एक तोड्याचे आपले 25,000 झाले. बरोबर आहे. बरोबर. आता मला सांगा, पहिला तोडा किती क्षेत्र आहे हे? हे 1 एकर क्षेत्र आहे. मग याच्यातच निघाले तेवढे. हो, याच्यामध्ये पहिला तोडा किती झाला? पहिलं तोडा 14 कॅरेटचं झालं. दुसरं डायरेक्ट 67 कॅरेटचं झालं. पहिलं 13 कॅरेट हां, आणि दुसरा तोडा 67 कॅरेट. डायरेक्ट 67 उडी. डायरेक्ट उडी. नाही हे काका आहेत नाही इथं, का हो? त्यांना विचारा ना. 2 दिवस करून असं सोडले कधी होतं माहिती का? माल वडून आला, प्लॉट सगळा उबळला ना तर असं होतं. पण प्लॉट तुमचा काहीच नाही, याला मालच तोडेल नाही असं जर वाटत असेल तर मग ती फार मोठी गंमत आहे, फार मोठी. म्हणजे विचार करा, तुमचं 1.5 तोडा झाला आहे आतापर्यंत. 1.5 तोडा 2 नाही, 1.5. दीडच म्हणू आपण. बरोबर आहे. म्हणजे हा प्लॉट तुम्हाला आता जर म्हटलं तर किती माल निघेला आता? मला माझ्या मते 1500 कॅरेट तर निघायलाच पाहिजे आणखी. अजून हो, आरामशीर. आरामशीर. म्हणजे आहे तोच. आहे तो आणि तुम्ही जर कंटिन्यू चालू ठेवला तर रिचार्ज मारत राहिले तर 2500 कॅरेटवरती निघून जाणार. बरोबर आहे. हो, मला सांगा, आजच्या रिचार्ज चालूच आहे ना. काळामध्ये इथून पुढे आता लोकांची टमाटे कोणती क्वालिटी आहे सर मार्केटला गेले सर सांगा. अशी भयंकर परिस्थिती सर, जेव्हा मार्केटला गेलो तर असे खराब झाले टोमॅटो खाली पडलेले आहेत. हो हो आणि विशेष म्हणजे असं की ते एक शेतकरी होते, त्यांची आम्ही मुलाखत घेतली छोटीशी. हो हो शेख नावाचे शेतकरी होते. बरोबर. त्यांना भेटलो तर त्यांना विचारलं बा क्षेत्र किती काय. हो हो तर त्यांचा 1 एकर टोमॅटो आहे, 1 लाख रुपये खर्च झाला सर. आणि त्यांनी सांगितलं की पाऊस एवढा भयंकर झाला, त्या पावसामध्ये दररोज 2 फवारण्या घ्यायचो. सकाळी एक घेतली की दुपारी घ्यायला लागायची, कारण करपाच आवरत नव्हता. आणि 1 लाखापर्यंत खर्च केला. तुमचं नाव काय आहे? पप्पू शेख, पप्पू शेख. आणि कुठून तुम्ही गाव? पिंपरी अंचला. पिंपरी अंचलन. आणि आता तुम्ही किती जाळ्या आणल्या होत्या? 47. हे मार्केट कुठलं आहे? खोरीपाटा. बोरीफाटा, दिंडोरी. एवढा खर्च का बरं आला, 1 लाख रुपये? मग या पावसामुळं सारख्या पावडरी खतं लिक्विड लिक्विड खत औषधं मारल्यामुळं. हा, एवढे औषधं का बरं मारू राहिले तुम्ही? हे पाण्यामुळं दैवर पडायचं. हां,
बुरशी यायची, मग बुरशीचे हां पावडरी मारावं लागायच्या. दिवसातून काही वेळेस 2 टाइम पावडरी दिवसातून 2 टाइम पावडर मारल्या. सकाळी मारली, धुवून गेली का पुन्हा दुपारी मारायची. सकाळी मारली, धुवून गेली, परत मारायची. हा पण पावडरी मारायचीच गरज नाही आली पाहिजे ना हो. म्हटलं पैसे किती झाले, ते म्हटले माझा 270 रुपयांनी आज विकला गेलाय आणि बाकीच्यांचं आजचा भाव किती हो साहेब? आजची मार्केट 400 साडी वाढला. हो बरोबर. हो. आणि अशा क्वालिटीचा माल 450 जातोय आणि त्यांचा भाव म्हटलं का बरं नाही गेला, ते म्हणजे मालच क्वालिटीच नाही, Quality. टिकतच नाही आणि खराब होऊन जातोय, सडतोय, पाणी निघत आहे, बरोबर पाणी आहे निघत मालातून. आहे. म्हटलं किती पैसे होतील, ते म्हणजे आतापर्यंत 15,000 झाले, 2 तुडे झाले अरे बापरे. आणि जास्तीत जास्त होऊन 50,000 होतील म्हणे. बरोबर. 47 जाळ्या आणल्या होत्या, तुम्हाला काय भाव लागला आता? 270. एवढा कमी का बरं लागला? हा ना, लई कमी भाव लागला. माल जास्त नाहीये, फार खराब झाल्या तांबट्या. खराब झाले का बरं? पाला नाही, पावसाने सगळ्या खराब झाल्या. 2-3 खुडे होतील. 2-3 खुड्यामध्ये खराब झाला. हा एवढा पटकन कस काय? पहिले व्हायचा खराब एवढं लवकर? नाही, पाऊस जास्त पडला ना, पावसाने लवकर. पण पाऊस जास्त पडला म्हणून. हो आपले जे टमाटे बरोबर आता जर चांगले टिकले तर भाव चांगला भेटतो हो, आणि कमी टिकले तर कमी भाव. तुम्हाला आता एवढा कमी भेटला. आता समजा 450-500 रुपये भाव चालू हा आहे ना. बरोबर, चांगल्या मालाला. चांगल्या तुमचा माल खराब आहे म्हणून तुम्हाला 270 कमी भाव भेटला. कमी भाव भेटला. 270च भेटला ना. हो, मग तुम्हाला जर भाव जास्त पाहिजे तर माल कसा पाहिजे? चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. तुमच्याकडे माल चांगला नाही हो. बरोबर, म्हणजे चांगला माल पिकवला पाहिजे ना. बाजार भाव महत्वाचा आहे का माल चांगला माल पाहिजे? माल महत्वाचा आहे. बरं, परिस्थिती काय, प्लॉटची काय परिस्थिती तुमच्या? परिस्थिती पाला नाही प्लॉटवर. पालाच नाही. नाही. मग पाला नाही म्हणलं टोमॅटो बी राहणार नाही हा, आणि साईज बी नाही बनणार. साईज बी नाही. बरोबर. केमिकल वापरताय, केमिकल परवडते का केमिकल मध्ये? परवडत तर नाही, पण नाही इलाज आहे आता. नावीलाज आहे, मग परवडतच नाही. परवडतच नाही, म्हणजे जेवढा पैसा घातला तेवढा निघत नाही. निघत नाही. आता कमी किती लाख रुपये खर्च झाला. लाख रुपये हा, आतापर्यंत झाले 15,000 रुपये. फक्त? हा 1 लाख रुपये खर्च झालाय हा, आणि फक्त 15,000 झाले. 15,000 रुपये झाले. मग कशी परवडायची शेती? मग हा, अर्धा भांडवल पण वसूल होणार नाही. अर्ध बी नाही वसूल होणार. नाही लईतले आता 10-20 हजार परत होतील आणि संपला माल. संपला माल. पालाच नाही राहील. मला सांगा, लाख रुपये खर्च करून पाण्या पावसामध्ये फवारे मारून मारून एवढा त्रास घेऊन जर शेतकऱ्याच्या पदरामध्ये किती पडणार आहे? 50,000. काय कारण आहे? दिवाळं. तुम्ही मातीचं दिवाळं काढलं ना. शेतकऱ्यांनी कोणाचं दिवाळं काढलं? माती. तुम्ही मातीचं दिवाळं काढा, पिकं तुमच्या दिवाळं काढतील. त्यांना विचारलं सर अशी परिस्थिती का बरं आली, ते म्हणजे मातीत कस नाही राहिला. झाडाचं एकदम सशक्त पाहिजे. हा, झाड सशक्त नाही ना. मग का बरं नाही? जमिनीत कस राहिला नाही. आता काय जमिनीत कस राहिला नाही. जमिनीत कस राहिलं नाही? हा, रासायनिक खत टाकून जमिनीत कस राहिलं नाही. बरोबर आहे, म्हणून झाड अशक्त झाली, अशक्त झाली. म्हणून शेतकरी बी अशक्त झाला. अशक्त झाला. बरोबर आहे की नाही? मग हे थांबलं पाहिजे कुठेतरी. कुठंतरी जमिनीत कस आला पाहिजे परत. बरोबर आहे, कस आला पाहिजे जमिनीत. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. मग तो कस म्हणजे परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले का तुम्ही? चालू होतं सेंद्रिय खताचं, पण काय ते भेटलं नाही. सेंद्रिय खत सेंद्रिय करून बी काय झालं नाही. नाही. बरोबर. हो मग तुम्हाला आता वैदिकची गरज आहे, SCT वैदिकची. हो, ते तुम्हाला कसं मी सांगतो पुढे. आता शेतकऱ्याला कळायला लागले. शेतकरी पहिला कोणाला दोष देतो? पावसाला. खरं पावसामुळे असं होतंय का? पूर्वी पडत नव्हते का पाऊस? पडत होते. का हो? 10 वर्षापूर्वी पाऊस पडत नव्हते का? पडत होते ना. आताच पाऊस पडायला लागला अचानक. पाऊस पडत होते, परंतु तेव्हा मातीत काय होता? कस होता. म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे, दिवाळं आणि दिवाळी दोघांमध्ये काय फरक आहे? वेलांटीचा फरक आहे. हळ आणि हळी आहे ना. वेलांटीचा अर्थ काय होतो? ई ना. ई म्हणजे ईश्वर. जमिनीमधला ईश्वर काय आहे? सेंद्रिय कर्ब. मातीतला ईश्वर काय आहे? सेंद्रिय कर्ब. तुमच्या माझ्यामध्ये प्राण आहे म्हणून आपण उभे. जर आपल्या जर जीवच नसला तर साहेब, हो साहेब, जीव नसेल तर बॉडी होणार. लगेच 4 जण उचलणार आणि जाऊ दे चला नदीवर, आहे की नाही. किती पण आवडीचं असू द्या साहेब, किती मोठे असू द्या, किती पैसेवाले असू द्या, घरात किती प्रेम असू द्या, उचलले साहेब. आणि कुठे चालले? चौघांच्या खांद्यावर. तसे आज जमीन आणि आमची पीक बघा, आमची जमीन नापीक झाल्यामुळे आमची पिकं चौघांच्या खांद्यावर चालली. आज आम्ही मार्केटला प्रेत घेऊन जातो टमाट्याचे. अक्षरशः मेलेल्या झाडाचे टमाटे नेतो कोणी? खरं बोला. बरोबर आहे. हो, झाड मेलेलं आहे, सुरकटलेलं आहे, त्याचा जीव नाही आहे, त्याला शेंडा बसलेला आहे. शेंडा बसलेला म्हणजे झाड मेलेलं आहे का नाही? आणि जो मेलेल्या झाडाचे टमाटे खाणार तो बी लवकरच मरणार. पॉईंट क्लिअर. मेलेल्या झाडाचं टमाटं जास्त दिवस
टिकत नाही. ज्या झाडाचा शेंडा संपला त्या फळाचं आयुष्य संपलं. ज्या झाडाचा शेंडा चालू त्या फळाचं आयुष्य जिवंत. पॉईंट क्लिअर. मग तुमचा शेंडा चालू आहे तोपर्यंत तुमच्या मालाला काय आहे, क्वालिटी आहे. शेंडा संपला का ते प्रेत आहे आणि तुम्ही प्रेत मार्केटला नेता म्हणून त्याला काय मिळत नाही, वजनही मिळत नाही आणि बाजार. तुमच्या मालाला वजन किती मिळतं, कॅरेट तुमचं किती भरलं, किती भरतं, लोकांचं किती भरतं. हँडल पकडतो ना आपण हां तिथं खाली खटकीच्या खाली खटकीच्या 21 किलो म्हणजे ओरिजिनल तिथं खटकी बनवली त्यांनी खटकी बनवली. आणि बाकीच्यांचं बाकी 17-18 केलं तर आता बाकीचे शेतकरी बोलतील 20 किलोच्या सर भरतीला पूर्ण भरावं लागतं. सपाट करावं लागतं सपाट करावं लागतं. खटकीच्या वर. तुमच्यासाठी स्पेशल कॅरेट बनवायची गरज आहे आता. बरोबर आहे की नाही. मला सांगा, एकीकडे वजन कमी, दुसरीकडे क्वालिटी कमी, तिसरीकडे खर्च जास्त आणि चौथीकडे बाजारसुद्धा कमी. बरोबर आहे. सगळा कमीच आहे, सगळा केमिकलचा कमी. त्याच्यामुळे आपण जमिनी तुम्हाला ओरडू सांगू राहिली की मला हे केमिकल देऊ नका, पण आपण काय हटत. कारण पडिले वळण इंद्रिया सकळ. दिवाळीमधला ई जो आहे तो ई म्हणजे ईश्वर आहे. तुमच्या मातीत तुम्ही ईश्वर जिवंत नाही ठेवला म्हणजे पिकातसुद्धा ईश्वर नाही राहणार. आणि पिकात जर ईश्वर नाही राहिला, आपण म्हणतो ना मातीत दम राहिला नाही, म्हणतो का नाही, राम राहिला नाही म्हणतो. राम मातीत नाही राम राहिला का पिकात राम राहत नाही. मग त्या शेतकऱ्यात बी राम राहत नाही, मग त्याला दाम मिळत नाही. कळलं ना. राम म्हणजेच ईश्वर. हराम म्हणजेच हराम जो आहे, हराम नाही हराम, हा राम. कळलं का. म्हणजे बघा शब्द कसे आहेत, मराठीचे शब्द किती सुंदर आहे. मग हा जमिनीतला राम तोच तुम्हाला खरा दाम देतो. बरोबर आहे की नाही. गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून तुमचे प्लॉट सगळे प्लॉट कसे येतात, चांगलेच राहतं, पिकं कसे राहतात, एकदम चांगले का हो पटेल, चांगली राहतात. म्हणजे आता तुमची माती काय झाली, बदलली. तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, केमिकलच्या प्लॉटवालाचं बेड चेक करा आणि यांचा बेड चेक करा. बघा यांचा बेड पावासारखा काय झालेला आहे. बघा खाली बघा, मला नका विचारू, पावासारखा काय झालं आहे. हो हे काय म्हणे असंच बघा ना, दाबायची काय गरज त्याला, फुगलेलं आहे की नाही. हो फुगलेले. आणि केमिकलचा बेडमध्ये सगळे दगडं दुगडं असे एकदम असे सपाट बेड राहतो. खरं आहे का खोटं आहे, चौकोनीसारखे. आणि हे बेड असे पावासारखे फुगलेले. हे बरोबर आहे का चूक आहे, का होतं असं कोण सांगतं मला. याची जमीन जी आहे जीवाणूंमुळे, गांडुळांमुळे, मायक्रोरायझामुळे काय झाली, जिवंत असल्यामुळे फुगली. बरोबर. जोपर्यंत फळामध्ये ताकद आहे, जीव आहे. बघा ह्या देठामध्ये खालपर्यंत हिरवं आहे, पहा दिसतं का तुम्हाला, दिसतंय ना. जोपर्यंत या देठामध्ये हिरवेपणा आहे तोपर्यंत हे फळ सुकत नाही. ज्या वेळेस याचा हिरवेपणा संपला त्या दिवसातून ते सुकायला सुरुवात होणार. तसं मातीसुद्धा सुकती. माती सुकली का झाड बी सुकतं. मग आधी तुम्ही काय जिवंत ठेवलं पाहिजे, माती. तुम्ही कोण जिवंत ठेवायचा प्रयत्न करता. किती बेसल डोस टाकले याला सांगा, याला 2 बेसल टाकले. काय काय टाकलं सांगा. कृषी अमृत, SSM, उमेश गोल्ड, RNPH असं पहिलं बेसल. किती टाकलं पण, 15 बॅग कृषी अमृत एकरी एकरी. RNPH 3 किलो गेलं. 3 किलो चारी पण. आणि त्याच्यानंतर हुमस टाकलं त्याच्यामध्ये. सॉईल चार्जर, ह्युमस गोल्ड टाकलं, हुमस गोल्ड टाकलं, सॉईल चार्जर वगैरे, SSM टाकलं. SSM टाकलं. अरे बाप, ते किती टाकलं. 2 बॅग टाकले. ओके. म्हणजे तुम्ही तर सम्राट डोस टाकला. सम्राट डोस त्याला म्हणते, एम्परर डोस. मग मला सांगा, हा डोस टाकला तर सगळ्यात स्ट्रॉंग डोस असतो हा. त्याच्यामुळे तुम्हाला पावसाची भीती राहिली नाही, अजिबात नाही. बरं. त्याच्यानंतर दुसरा डोस कधी टाकला, 35-40 दिवसाच्या दरम्यान कंप्लीट. तुम्हाला असं नाही वाटलं का 60 दिवस थांबावं. नाही, ते थांबले. जीव गेल्यानंतर जीव आणायला जरा तकलीफ होती ना. क्या बात आहे, टाळ्या वाजा. क्या बात आहे. डायलॉग अंडरलाईन द सेंटेन्स. जीव गेल्यावर जीव आणायला तिप्पट ताकद लावावी लागती. आणि आपण त्या बेसल डोसची ताकद संपायच्या आत पुढचा बेसल डोस लगेच टाकला पाहिजे. हे तुमच्या यशाचं काय आहे, रहस्य. मग दुसरा बेसल डोस काय टाकला. दुसरा बेसल डोस SSM, उमेश गोल्ड, RNPH आणि कृषी. सेम तेवढंच सेम. मग तुम्ही 2 बेसल डोस टाकले. हो. सॉईल चार्जर किती वेळा ड्रेंचिंग केलं. सॉईल चार्जर प्रत्येक ॲप्लिकेशनला 1 लिटर चालू आहे. म्हणजे बेसल डोस आतापर्यंत नंतर एवढ्याच प्लॉटला 20 लिटर झाले. या प्लॉट हो, या बेसल डोस नंतर टाकायचं. हो. एनर्जी बुस्टर Energy बरोबर. booster. आणि परत रेग्युलर मधून टाकायचं. मधून टाक. बरं. शिलाची ट्रीटमेंट केल्या का, शिलाची ट्रीटमेंट झाली. किती केल्या 3 झाले याला आतापर्यंत. आतापर्यंत. शिला ट्रीटमेंटचा अनुभव तुम्ही काय सांगताय. शिलाची ट्रीटमेंट म्हणजे LSQ. हो, LSQ. बेस केला का टॉप केला. टॉप केला. बेस नाही. बेस पण केला. अच्छा. बेस किती वेळा केला. बेस 2 वेळा केला. 2 वेळा. आणि हो. टॉप 3 वेळा केला.
अच्छा, आता त्यातूनच मी त्यातूनच मी 3 वेळा केल्यानंतर यांच्या लक्षात त्यांनी ऑब्झर्व केलं, कारण 18 जुलैची लागण. हां आता त्यांनी हेच ऑब्झर्व केलं का आज तळातली पत्ती क्लिअर आहे आणि विगर वाढली नाही याची. सगळ्यात महत्वाचं त्यांची विगर वाढून गेली. विगर म्हणजे काय हो? विगर म्हणजे काय? सेंड ऑफ. विगर म्हणजे कोवळी वाढ, कवकळीत वाढ होते ना, हिरवी हिरवी, त्याला विगर असं म्हणतात. म्हणजे फुपशी वाढ. आणि जेव्हा नायट्रोजन वाढतो तेव्हा विगर वाढते, जेव्हा कार्बन वाढतो तेव्हा त्याच्यामधलं ना आता इथं डोळ्याला चित्र Carbohydrate दिसतं वाढतं. हां. डोळ्याला काय चित्र दिसतं? विगर जर राहिली असती ना, हे टणक मजबूत नसतं राहिलं. आणि दुसरी गोष्ट मधला जो पंजा आहे ना तो गायब झाला असता. गायब झाला असता. आणि वरचा पंजा फुलं गळून गेले असते. विगरमध्ये सेटिंग नाही होत, शेणा चालतो पण सेटिंग होत नाही. सेटिंग होत नाही. आणि ज्यावेळेस तुमचा CN रेशो मॅच होतो, कार्बोहायड्रेटचा रेशो मॅच होतो, तेव्हा फळं बी चालतं, शेंडा बी चालतो. तुम्हाला शेंडा विकायचा आहे का फळ विकायचं आहे? फळ विकायचे. कळलं का तुम्हाला? बरं, केमिकलमध्ये अजून प्रॉब्लेम काय आहे? पुढचं आहे ना, पुढचा तुपाशी आणि मागचा उपाशी. पुढचा शेंडा राहतो तो तुपाशी आणि मागचा उपाशी. त्या खालचे जे पानं आहे ते पानं काय होत जातात? वीक होत चालतं आणि खराब होतं, त्याला रोगाचा अटॅक होतो. बरोबर आहे की नाही? इथे आपण बघतो मागचे पानं सुद्धा ज्या ठिकाणची फळं निघून गेले तिथलेच पानं फक्त काय झाले? आता पिवळे पडले. फळं निघून गेले म्हणून पानं काय झाले? पिवळे पडले. म्हणजे त्यांचं कार्य संपलं. आलं का लक्षामध्ये तुमच्या? आता हा पंजा आहे की नाही, या पंजाला या अपोजिट साईडला काय आहे? फांदी. परत हा पंजा आहे, नाही बघा, हा पंजा आहे की नाही, याच्या मागे लगेच अपोजिट साईडला फांदी. हे बघ इकडं पहा, ही फांदी पंजा आहे ना, याच्या ह्या अपोजिट साईडला काय आहे? फांदी. म्हणजे ह्या पंजा याच्या अपोजिट साईडला फांदी. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं की पंजा जो असतो त्याच्या अपोजिट साईडला काय असती? फांदी असते. कशाची? पानांची. मग ती फांदी काय बनवती? अन्न बनवती. आणि कोणाला पोचती? त्या पंजाला पोचती. मग ती फांदी जेवढी मजबूत आणि जेवढी मोठी होईल, तिचे पानं जेवढे मजबूत होतील, तेवढा तुमचा पंजा काय राहतो? मजबूत राहतो. फळांचा जो पंजा असतो त्याच्या अपोजिट साईडला जे पानं आहे त्या पानांच्या आरोग्यावर आपलं लक्ष जर असेल तर पंजाकडे बघायची गरज नाही, फळांकडे बघायची गरज नाही. आणि तुम्ही जर तो पानं नाही सांभाळले तर तुम्हाला फळांची लई काळजी घ्यावं लागेल. मग तुमचं खोड बघा, 2 स्टोरेज राहतं. एक तर करंट प्रोडक्शन कशामध्ये राहतं? कंटिन्यू करंट प्रोडक्शन हे पानामध्ये राहतं. आता हे पान काय करतं? अन्न बनवतं आणि ह्या पंजाला काय करतं? पाठवतं. समजा हा इकून तिकून पंजा जर कमजोर झाला तर हे फळ काय करणार? ह्या काडीमधून अन्न घेणार. कळलं? मग जर त्यांनी काडीतून अन्न घेतलं तर पुढचा शेंडा काय होणार? कारण शेंड्याला जे अन्न मिळतंय ते कुठलं मिळतंय? काडीतलं. म्हणजे खोडातलं अन्न वर शेंड्याकडे चाललंय, नवीन ग्रोथ चाललेली. तुम्ही जर खोडातलं अन्न काढून घेतलं तर वरचा शेंडा बसणार. मग केमिकलमध्ये झाडाकडे ताकद नसते, मग ते खोडातलं अन्न वळून घेतं पंजा, म्हणून माल चालू झाला का शेंडा काय होतो? बंद होतो. तुम्ही जेव्हा या झाडाच्या संगतीला येता तेव्हा त्याला आनंद वाटला पाहिजे झाडाला का माझ्याबरोबर एक महान शेतकरी, एक महान माणूस आहे. कळलं का सगळ्यांना? हां, एक लुटेरा आणि एक मातीचं शोषण करणारा आणि मातीमध्ये विष टाकणारा एक क्रूर माणूस माझ्याबरोबर आहे शेतकरी म्हणून, असं जर मातीला वाटलं, पिकाला वाटलं, तर पीक कसं राहणार तुमच्याबरोबर? मग पिकाला तुम्ही हे विष टाकायचं काय केलं पाहिजे? बंद केलं पाहिजे. बरं, तुम्हाला तकलीफ काय आहे मला सांगा? म्हणजे हे वापरल्यामुळे तकलीफ हो राहिली बॉस? काहीच तकलीफ नाही. का होत आहे? निवंत हां, कशाची तकलीफ नाही ना. कशाचीच नाही आहे. हीच तकलीफ आहे मोठी यांची. मग एसिडिक वापरल्यावर काहीच तकलीफ नाही होत ना, हीच तकलीफ आहे. का हो पाटील? बरोबर. केमिकलमध्ये हीच समस्या आहे का तुम्हाला जी ती वापरायची जी सवय लागली मनाला, शरीराला, तीच तुम्हाला प्रगती करू देत नाही. तुम्हाला वाटतं हे टाकल्याशिवाय होणार? एक आता हे पण थोडेसे पहा ना तुम्ही, बुरशीनाशक कीटकनाशक जे आहे ते वापरायची सवय बंद झाली, पण प्लांट क्लीनर, नंतर प्लांट चार्जर किंवा तुमचा हेल्थ फायटर हां आहे की नाही? आता ब्लोअरमध्ये तयार आहे ना, चालू होतं काम, बंद करायला लावलं तुम्ही आल्यावर. धन्यवाद. नाही, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. मला म्हणायचं काय आहे, त्याच्यावर खर्च करण्याची गरज आलीच नाही पाहिजे. आपल्या कंपनीचं सगळ्यात कमी काय विकलं पाहिजे? हे जे प्लांट फायटर, त्याच्यानंतर प्लांट क्लीनर, हे जे रोग वाचवणारे जे औषध आहेत ते नाही चालले पाहिजे आपले. बरोबर. मग आपले काय जास्त चाललं विकलं गेलं पाहिजे? जास्त काय वापरलं गेलं पाहिजे? बेसल डोस वापरला गेला पाहिजे, आपला शिलाजी ट्रीटमेंट वापरली गेली पाहिजे, SSM वापरलं गेलं पाहिजे, जेवढं जास्त सॉईल चार्जर वापरलं गेलं पाहिजे, फ्रूट चार्जर वापरलं गेलं पाहिजे, क्रॉप आहे, साईज आहे, हे फ्लावर आहे, हे गेलं पाहिजे, एनर्जी बुस्टर आहे, इन्स्टंट चार्जर आहे. इन्स्टंट चार्जर किती झाले स्प्रे? 3 झाले. 3 झाले. काय वाटतं तुम्हाला ते इन्स्टंट चार्जरचा काय अनुभव? इन्स्टंट चार्जरचे चुंबकासारखं चिपकवून टाकेले त्यांनी झाडाला ना? इतकी मजबूत केली. हो,
हो चमक कशी काय बरं फळांना? चमकच्या बाबतीत तर 50 रुपये कॅरेट मागे जास्त मिळतात, तसं आहे का खरंच फळ? आहे ना. तुम्ही खाऊन पाहिलं का? अहो खाऊन पाहिलं म्हणजे सर, यांनी हां आंबटपणा याच्यामध्ये कुठे दिसतच नाही. त्यांना द्या ना इथे एक फोड द्या ना त्यांना द्या. नाही आंबटपणा नाहीच आहे ना. खाऊन बघ. पुन्हा असं घर त्याचं एकदम भगडं एक फोड द्या इकडं. बाईट बघा, केमिकलचं खा, खालचं कातड काय होतं माग असं वर म्हणून येतं. बरोबर चूक आहे. केमिकलचं खाल्ला तुम्ही खाल जा, हे कसं पेढ्यासारखं लागते बघा. पहा ना एखादं, खा ना बघा, आहे का? हां अभिषेक करून आणलं का? कोणता अभिषेक केला? एसर्युतीचा. एसर्युतीचा अभिषेक घातल्यावर अशी क्वालिटी तयार होते. आलं लक्षामध्ये? काका एवढ्या पावसाळ्यानंतर असा प्लॉट रस्त्याने जाता तुम्ही, सगळे असे गंगाळी झालेली, लुळे पांगळी पडलेली, आणि तुमचा असा पैलवान. हां एखादं हे बुजगावनं लावायचं नाही इथं. नाही हो, काही बुजगवण्याची गरज नाही. अंधश्रद्धा सोडून दिली, डायरेक्ट पेढा, बुजगावण्याची गरज नाही. काही गरज नाही, अंधश्रद्धा सोडूनच दिली आपण. म्हणजे आपल्या पैलवानावर एवढा विश्वास आहे, हो, कोणची नजर सुद्धा वाकडं करू शकत काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. क्या बात आहे. टाळ वाजवलं पाहिजे आपण. व्हेरी गुड सर. खरं सांगा, ज्यावेळेस बाईट घेतो असं वाटतंय की लोण्याचा गोळा खातोय, नाही तर टोमॅटो असं चरबट लागतं प्लास्टिकसारखं. कसं लागतं? हॅलो, आतून पेढाच लागतो ना तो. हां आपल्या ते फळ आंबट लागत आहे. आंबट लागते. आहे ना फरक. म्हणजे मी नंतर केमिकल सोडलं ना, वॉटर सोल्युबल. म्हणजे मी नाही बोलू राहिलो, हां सगळे इतर बोलू राहिले. अगोदर बेसल टाकला कृषी अमृतचा, आरएमपीएस नव्हतं ना, आरएमपीएस नव्हतं. म्हणजे फक्त कृषी अमृत वापरलं. बस. म्हणजे कृषी अमृत वापरलं काय आणि केमिकल वापरलं काय, वैदिकचा काही संबंध नाही. म्हणजे नुसतं वैदिक वापरल्यावर काय जादू होती? तुम्ही जर खाल्लं नसतं तर पटलं असतं तुम्हाला? खरं सांगा आता. खरं ना. तुमच्या चेहऱ्यावरची लाली आणि गोळी सांगू राहिली मला सत्य काय. पण सत्य कडू आहे. हॅलो, सत्य काय आहे? का बरं? कारण ते आम्हाला पचत नाही. आता लोकांचे टमाटे कमी होत जाणार आहे का वाढत जाणार आहे? आणि तुमचे वाढतं. इथं तुम्ही एक वॉचमन ठेवा. नाही वॉचमॅनची काही गरज नाही सर. सगळ्यांना पोसून आपल्याला शिल्लक राहिले त्यात समाधानी. वा वा वा, क्या बात आहे. हे फक्त एक एससीटीचा शेतकरी बोलू शकतो. आता याला भांडवल किती झालं? 55,000 रुपये. बघा लगेच उत्तर आहे. सगळे हिशोब टकाटक एकदम जागे आहे ना. पहाटे 5 वाजे तक आपल्याला कॉल झाला ना, 2 तासामध्ये सगळं मी रेकॉर्ड करून ठेवलं. सगळं क्लिअर केलं. जोपे साहेबांसाठी टाळ्या वाजा मस्त. एक नंबर. 55,000 रुपये खर्च झाला साहेब. तुमचा खर्च किती झाला म्हटले? 1.5 लाख आहे. 1.5 लाख रुपये. अंतर जास्त ठेवलेले. 10 तुमचे रोपं किती, त्यांची रोपं किती? आता इथं हे रोप आहे ना आपलं 2500 रुपये. तुमचे किती? माझे 7,500 आहेत. 7,500 बरोबर आहे. आता मला सांगा, 2500 रोपाचे तुमचे माल किती निघतोय आता? 67%. तुमचं किती निघालाय? नाही अजून चालू नाही आणखी. संघच लावले नाही, सांगायचं नाही. थोडं फरक आहे. 8 किती? दिवसाचं. पण 8 दिवस म्हणजे झाले नाही यांचे. आता चालवून किती दिवस झाले? चालू ना आपले झाले 8 दिवस झाले ना. मग तुमचा माल किती निघाला समजा आता? आत्ता म्हणजे अजून तर नाही खुडायला. किती दिवस लागेल अजून? साधारण 8-10 दिवस लागते. बरं, किती माल असेल तुमचा आणि यांचा तुमच्या तुलनेत काय फरक वाटतो तुम्हाला? खूप मोठा बदल आहे. किती माल याला दिसतोय आणि तुम्हाला किती दिसतोय याच्या 50% आहे आज. तुमचा माल? आणि वर शेंडा शेंडा आहे तसं चालू आहे. पण थकलाय जरा, थकलंय. बरोबर ना? म्हणजे शेंडा जो आहे तो थकला आहे आणि खालचा माल आता तुमचा आवरत आलेला आहे साईजवर वगैरे. तर निम्मा माल आहे समजा, बरोबर ना? आता विचार करा, तुमचा खर्च जर काढला हो 55,000 रुपये, तुमचा आणखीन एक तोड्यामध्ये तो वसूल ओव्हर क्रॉस होणार आहे. हो नाही, ओव्हर क्रॉस होणार आता. ओव्हरक्रॉस बरोबर. म्हणजे त्याच्यावर प्रॉफिट बुक होणार लगेच आता. आणि त्याच्या पुढचा सगळा माल तुमचा प्रॉफिटमध्ये. तुमचं काय वाटतंय तुम्हाला? नाही अजून ते तर काही सांग. एक जनरल पैसा जाऊ द्या, हाच रेट धरा, 300 रुपये रेट धरा. नाही आता असं आहे सर, आता हा प्लॉट चालू झालेला आहे. हां. आपला प्लॉट अजून चालू पण नाही. बरोबर आहे. आणि त्यात जी नाही माल धरा, माल हातामध्ये जो माल आहे तुमचा तो धरा सगळा हिशोबाला. 50% जो माल आहे तुमच्याकडे समजा 700-800 एकरी काय जो कॅरेट असेल तो साधारणतः तुम्हाला बघा सगळा 1 नंबर तर निघणार नाही, तुम्हाला माहिती आहे. तर 1 नंबर त्यातला तुमचा 40% निघेल, 50%. 50% तुमचा 2 नंबरच जाईल सगळा. 2 नंबर 3 नंबर. मग त्याच्यामध्ये 50% माल तुम्ही जर 1 नंबरने धरला आज 300 रुपयाने तर किती पैसे होतील? 50 मधला 50%. म्हणजे आता याच्या आता किती निघाले? 67. 67. आणि मागचे किती? मागचे 13 कॅरेट होते. म्हणजे सगळे किती झाले? 80. 80. बरोबर, 80 कॅरेट झाली. हां
तर तो त्याच्या तुलनेत 120-130 कॅरेट निघायला पाहिजे बरं. डबलच्या तुलनेनं. किती तुमचे हा डबल तुमची टिबल झाले ना हो? हां 2,500 तुमचे किती आहे? 8.5 म्हणजे जवळ 25-75 बरोबर, तिप्पट आहे ना. म्हणजे यांचा जर 68 पहिला तोळा 13चा होतोय, तर तुमचा किती व्हायला पाहिजे? 39 कॅरेटचा. त्यांचा दुसरा 70चा होतोय समजा, 210 कॅरेटचा व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला वाटतंय का असं जाईल? नाही आज रोजी तर नाही नाही वाटत आहे. म्हणजे तुम्हाला असं का वाटतं बस, समजा हे वैदिकचं जर 100% केलं तर तुम्हाला काय वाटतं, काय भविष्य आहे? आहे ना भविष्य. हा तुमच्यासमोर 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे आता, काय वाटतंय? नाही होऊ शकतं. म्हणजे कदाचित मी जर वैदिकचा वापर केला असता. आता फक्त फरक एवढाच आहे का मी नवीन जागा डेव्हलप केलेली आहे, त्याच्यामुळे ते थोडं अंतर नाही, काही फरक नाही पडत. तुम्हाला सांगतो, उलट नवीन जागा असेल तर वैदिकचे रिझल्ट एकदम तुफान येतात आणखीन, कारण त्याला हिस्ट्री नसते ना. आणि जर समजा तर बघा, हे वरती तुमची जमीन कशी माळराणी सगळी, म्हणजे पूर्वी हे माळराणच होतं ना, मांडणं. हे असं टेकडच होतं असं पूर्वी. तुम्ही खटक्या करून त्याची काय बनवली? शेती बनवली. आज लोकांचे प्लॉट जर बघितले समजा परिसरामध्ये, तर बऱ्यापैकी प्लॉटचं काय फक्त घुंगर शिल्लक आहे, बरोबर. रस्त्याने येताना आम्ही तुमच्या ह्याच रस्त्याला सगळे प्लॉट बघित दोन्ही बाजूनी, तर काय परिस्थिती आहे? तुमच्या समोर उघडी शेंडाचा विषयच नाही आहे. आहे ते फळंसुद्धा साईज होणार नाही. साहेब मार्केटला गेले होते, तर मार्केटला काय परिस्थिती आहे आता? शेतकरी हवाल दिले, नुसता लाल लाल माल येतोय फक्त, त्याला हेच नाही आहे, वर सालच नाही आहे. डायरेक्ट ही जी याला जी जाडी आहे इथं, ते मार्केटमध्ये आलेल्या मालाला याच्या निम्मीसुद्धा जाडी, जेवढी जाडी कमी तेवढीची किपिंग क्वालिटी कमी. सिम्पल, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येणं गरजेचं आहे की मालाची क्वालिटी आणि याचं वजन, याचं पैसा होणार आहे, नुसत्या फळाचा पैसा होत नाही. म्हणजे थोडक्यात आता जर गणित काढलं आपण साहेबांचं वगैरे, आपण हिशोब केला, तर तुम्हाला केमिकलमध्ये खर्चाच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर 1 रुपयाला 1 रुपया मिळाला तरी तुम्ही खुश होणार आहे आज सर. हो बरोबर बरोबर आहे. आणि हे 1 रुपयाला काही नाही म्हटलं तरी 5 रुपये मिळणार. मग मला सांगा, 1 लाख खर्च केला जर 5 लाख मिळाले, आणि 1 लाख खर्च करून जर 1 लाख मिळाले, आदब तर तेवढाच आहे, वेळ तेवढा जाणार आहे, आयुष्य तेवढं जाणार आहे, आणि वरून लोकांना काय खाऊ घालणार आहे? का बरं हे असं करायचं? उमजत नाही, विश्वास बसत नाही. सगळी दुनिया ते करते तेच आम्ही करतो, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण कुठेतरी बदल केला पाहिजे. आपला असं आहे, जोपर्यंत आपल्यावर बितत नाही तोपर्यंत आपण सुधारत. नवीन ग्राफ्टिंग आलेली रोप हां याच्या अगोदर जे ग्राफ्टिंग टमाटर लावले जायचं त्यांनाच काही अंशी ह्या प्रमाणात सेटिंग आढळायची. हां आणि हा एकंदरीत पहिला प्लॉट आहे हां. का त्या ग्राफ्टिंगपेक्षा पण सेटिंगच्या बाबतीत पुढे. म्हणजे तुम्ही ग्राफ्टिंगचे पण रोप वापरता? ग्राफ्टिंगचा रोप सर 10 रुपये टोमॅटोला? 10 रुपये. काय वेळ पण आहे हा. आणि आज जर सर बघितलं, आता तुम्ही येताना तुम्हाला ग्राफ्टिंगचे प्लॉट सगळे त्या साईडला करपलेले ते बरं. ग्राफ्टिंगचं रोप आहे 10 रुपयाचं रोप. बाप रे. एकरी रोपाचाच खर्च आहे. आणि हे किती आहे? हे 2 रुपयाचं रोप आहे. काय बात करता तुम्ही? हो, एकरी रोपाचाच खर्च 1 लाखाच्या आसपास जातो. एकरी रोपाचा खर्च 1 लाखावर जातो? बाप रे. आणि आज त्या ग्राफ्टिंगला पण आज आपला टोमॅटो भारी पडलेला आहे. ते भांडवल वाचलं. अरे बाप रे. कमी फवार. हां ते बघा मध्ये नाही, मध्ये बघा तुझ्या हातामागं किती माल आहे पा, हातामागं आहे की नाही. म्हणजे सर माल नाही निघणार आता या तोड्याला, बरं का. हो माल खूप आहे या तोड्याला, आहे ना. डबल होणार आहे तुम्ही परत. हो, इकडं तुमची जमीन आहे ना, उंच आहे, उंच आहे. बरोबर आहे ना. हो. इकडे वाल सर आहे, इथं सेटिंग काय खतरनाक आहे बा. याला लास्ट बेसल स्टॉप किती दिवस झाले? लास्ट बेसल डोस टाकून तरी झालं महिना होता आला आता. सर हे काय, हे एकच झाड आहे? हो, हे एकच झाड आहे बा. हे बाबा हे बाई, हे एकच झाड बा, आहे का? किती जबरदस्त आहे. एकच हे बा इकडं बा, एवढा माल आहे त्याला, ह्याला एवढा माल आहे. म्हणजे आणि किती बंच पाहिजे, आणि क्वालिटी सगळ्यांची सारखी. असा माल कधी दिसत होता? जवळजवळ 15 वर्षापूर्वी. 15 वर्ष. बरोबर आहे ना. आता मला सांगा, एवढा माल इथे जसं खालचा माल निघाला की वरचा पोसायला सुरू होतं. तो एक साईज साईज वाढते ती. ॲटोमॅटिक साईज वाढते. मला सांगा, ह्या 5व्या फ्लसचा, 6व्या फ्लसचा, 3ऱ्या 4थ्या फ्लसचा एवढी साईज होती का? नाही, आर्यमानची तरी इतकी होत नाही. इथं काय परिस्थिती आहे? म्हणजे व्हरायटीचा काही संबंध नाही. संबंध सगळा कशाचा आहे? पोषणाचा आहे. तुम्ही खालून काय देता? वरचे 65 वर्षपर्यंत म्हणजे खालची 35 राहत. हां, ह्या प्लॉटचं बघितल्यावर आता पुढचा थोडासा डायरेक्ट डबल निघणार आहे, बरं का हो. हां, डबल निघणार आहे. म्हणजे आज तुम्ही जर पाहिलं तर याला जर एवढ्या ताकदीने जर माल निघत असेल, याला तुम्ही, मी असं म्हणेल, हप्त्याला LSQ द्यायला पाहिजे.
चालूच आहे ना. हप्त्याला LSQ फुल. हो. आणि किती पुढे करता तुम्ही याला? एका ॲप्लिकेशनला हां. 600 ग्रॅम देतो याला मी. 1200 ग्रॅम करा, पर 1800 ग्रॅम करा. हो. अहो आता फॅक्टरी ना, हो ते तर आहेच. इकडे 2 रुपये टाकायचे, तिकडे लगेच 10 रुपये येणार आहे. तुम्ही आता जर 10,000 खर्च केले हो. LSQला, तर ते 15 दिवशी बरोबर त्याचे 5 पट होणार. 5 पट होणार. 10,000 डायरेक्ट 50,000 होणार. का? हा जो शेंडा आहे आणखीन वेगाने पळणार, हा माल वेगाने पोचणार. म्हणजे तुम्हाला 10,000 टाकायचे 50,000 काढायचे, 10,000 टाकायचे 50,000 काढायचे. का हो महाग आहे का? काय वाटतं तुम्हाला? महाग वाटतंय का? 10,000 टाकून 50,000 काढायचे. मी म्हणतो 20 मिळाले तरी काय महाग आहे? म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर LSQचं दिलं दर आठवड्याला, हो दर आठवड्यात तुम्ही थोडा दर आठवड्याला करता, पूर्ण राऊंड किती दिवसाला होतो? 3 दिवसाला. 3 दिवसाला. तुम्ही जर दर 8 दिवसाला जर याला LSQ दिलं आणि मधून तुम्ही SSM दिलं, हो. तर आणि बेसल डोस तुमचा दर महिन्याला द्यायचा. महिन्याला द्यायचं. तर मला असं वाटतं ह्या टोमॅटोचा प्लॉट रेकॉर्ड तोडेल सगळे. आणि आता तुम्हाला लॉटरी आहे. लॉटरी काय आहे? कारण बाजार किती रुपयाच्या पुढे गेले आता? 20 रुपयाच्या, 15-20 रुपयाचे बाजार चालले पुढे. चालले की हो, नाही? चालले. आज किती रुपये? 15 रुपये. 15 रुपये 20 रुपयाच्या पुढे बाजार गेल्यावर आणि माल नाही कुठंच, आणि बाजार काही कमी होत कमी होत नाही. नाही. सगळ्यांना माहिती आहे आता. हो हो बरोबर आहे की नाही? 100ची नोट टाकायची आणि 500ची काढायची. आहे का कबूल? बोला. आहे ना. हां, ही संधी तुम्हाला आहे. आहे. खाली 100ची नोट टाकली की वरून 500ची येणार. 500चं म्हणजे पंजा. पंजा. बरोबर आहे की नाही? तुम्ही अमृत जल वापरता? अमृत जलचं हो अमृत जल वापरतो. किती वापरता? अमृत जल स्प्रेइंगला पण घेतो. काय अनुभव आहे तुमचा? नाही, अमृत जलचं म्हणजे असं का जे पावडरचं जे ताकद आहे हां, ना, वाढ डबल होती. डबल होती. डबल होती. आज तुम्ही एवढ्या पावसामध्ये तुम्हाला सगळ्यांना वाटलं होतं का असा प्लॉट एवढा भरगच्च राहील म्हणून? हिरवी आहे लोकांची, पण माल नाही त्याला. बरोबर आहे की नाही? म्हणजे माल नाही तर मग ते काय आहे? पाला नेऊन विकता काय कोणी घेत नाही एखादा व्यापारी. पाला टमाट्याचा पाला नाही घेत का सर कोणी? या परिसरामध्ये ना, हां. किंवा एरियामध्ये, परिसर म्हणण्यापेक्षा इतकं सेटिंग आणि नाशिक जिल्ह्यात नाही, पहिलंच आहे. नाशिक तुम्ही असं म्हणताय, तुमच्या एरियात तुम्ही फिरता, नाशिक जिल्ह्यात मला असं सेटिंग दाखवा या तारखेला आजच्या. बाबतीत 1 नंबर आहे. बरोबर आहे. मग अजून काय पाहिजे आपल्याला? काय म्हटले? आपल्या म्हणजे गेवड्याला पाला नव्हतं, बाकी संपला तरी 10 पोते निघत होते. बाल नव्हतं तरी त्या काडीवर नुसता काडीवर काडीवरती फक्त LSQचे स्प्रे होते स्प्रे चालू होते. फक्त. हो. मग सगळं का नाही करत तुम्ही? केलंच घेऊ टाकला सगळं का नाही करत तुम्ही मग? की याच्यामध्ये कीड व्यवस्थापनामध्ये हम्म. जसं नागाळीचं हां. लीप मायनरचं खूप मोठं अटॅक असतो. बर, याच्यामध्ये नागाळीचा लिप महिन्याचा खूप मोठा अटॅक असतो. बर, तर त्या तुलनेमध्ये म्हणजे अगदी 0% बरोबर आहे ना? खालून तर ये वरपर्यंत बा, बघितलं ये बा, इथंच आहे फक्त बा, एवढ्या पानावर आहे तरी फक्त अशी नावाची किरकोळे, जाणवती. आणि येऊन ती थांबलेली. थांबलेली. म्हणजे याचं काय कारण आहे माहिती तुम्हाला? ही तयार झाली आणि परत मिली का बरं? त्याचं कारण वातावरणामध्ये नायट्रोजन जादा आहे ना, म्हणून ती तयार झाली. परंतु तिला त्या झाडामध्ये जे पाहिजे होतं रस, तो न मिळाल्यामुळे तिची जीवनयात्रा काय झाली? संपली. ती प्रोडक्शन करू शकली नाही. नाही. म्हणजे तिचा जन्म झाला, पण तिची पुढची पिढी तिला तयार करता आली नाही. म्हणजे सेकंड जनरेशन तयार न करता आल्यामुळे तिचं उत्पादन थांबलं आणि झाडाचं नुकसान थांबलं. किती सोपं आहे. म्हणजे हे कधी होऊ शकतं? या झाडातली मिलिटी काय आहे? स्ट्रॉंग आहे, म्हणून त्याला कुठल्याही अटॅकचा धोका नाही. अटॅक जरी झाला तरी त्याला तो निपटण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. मग अशी शेती आपण केली पाहिजे. हे बघा. आरोग्य बघा, खाली वरती करा पूर्ण. बघा वरती, मागं बघा हे बघा. बघा ती माती बघा सर, तिचं आरोग्य बघा. ती बघा, ते खत टाकायला तिला मुळी बघा. हे काय? हां, बघा तिला मुळी बघा. झूम करा, दिसतं का तुम्हाला? मला सांगा, एवढ्या पावसानंतर अशी मुळी टिकते का कधी? बरं, अशी मुळी कधी राहते? झाडं जेव्हा फ्लावरिंगला असतं तेव्हा असते. बरोबर आहे ना? म्हणजे जेव्हा तुमची ज्यावेळेस फ्लावरिंग, त्या मुळ्या जाड किती बघा ना तुम्ही, त्या हिरव्या आहे नाही आहे ना? हां, थोडी माती उकरून बघा नॉर्मल. हां, वरती झाडाजवळ बघा त्या मुळ्यांखाली, हळू तुडू नका. बघा त्या मुळ्या किती बघा जबरदस्त त्याला. म्हणजे फ्लावरिंग स्टेजला जी मुळी राहते ती जर आज आहे, तर मग याचं आयुष्य किती वाढलं पुढे? 2 महिने. हां, म्हणजे हा प्लॉट किती जीव काढला त्यांनी ह्या वेळेला जरी आता मटकन बसून घेतलं तरी हा प्लॉट पुढचे 60 दिवस संपत नाही. मग ती जर मुळी तुम्ही जर टिकवली व्यवस्थित, हो. तर याला आणखीन भविष्य पुढे परत वाढलं. म्हणजे हा प्लॉट तुमचा चालतच राहणार. 4 एकर टोमॅटो करण्यापेक्षा 1 एकर तुम्ही त्या 4 एकरचा खर्च 1 एकरवर करा लागोपाठ. बघा, चालू होईपर्यंतच खर्च आहे, तिथून पुढे ते स्वतःच पैसे देणार आहे तुम्हाला. का हो? म्हणजे 2.5 महिनेच पहिले काय आहे तुमची गुंतवणूक आहे? किती महिने? 2.5 महिन्यानंतर तो झाड स्वतःला जगवणार आहे. तुम्हाला घरातून 1 रुपया टाकायचा नाही. मग तुम्ही 4 एकरला गुंतवण्यापेक्षा माझं नेहमी मत असं आहे का ठीक आहे, केमिकलवर उधार मिळतं किंवा केमिकलवरती थोडं स्वस्त वाटतं, केमिकलवर मेहनत कमी वाटते, आज नाही राहिली,
बरोबर आहे ना. हो, हो. पण इथे तुम्हाला रोख आहे, मान्य आहे आम्हाला, पण तुम्ही जर त्या 4 एकरचा खर्च 1 एकरात केला तर 1 एकरामध्ये 4 एकरचं काय निघाल? उत्पन्न निघणार. गॅरंटी वाटते ना. मग का तुम्ही ती करत नाही ते आम्ही विचार केला पाहिजे. जी हलकी जमीन आहे जेवढं रासायनिक टाकलं तेवढं उत्पन्न जास्त निघलं पाहिजे असं वाटत होतं. असं वाटत इथून मागच्या भागामध्ये जेवढे हलकी जमीन आहे हां काही या झाडाला पोषण नाही, हा. पोषण देण्यासाठी आपण रासायनिक वापरणार. बरोबर. मग माणूस काय म्हणतोय, नाही आता हे टाकले, आता मायक्रोन्यूट्रनचं रासायनिक मध्ये मायक्रोन्यूट्रन आहेच, ते मायक्रोन्यूट्रनची बॅग एक 1800 ते 2200 रुपयाला एक असते. बरोबर आहे. वॉटर सोल्युबलची बॅग केवढी राहते? ती तर 4-5 पुढे राहते. बरोबर आहे. काही लोक एकराला एक सोडून देते, खरं आहे की नाही? खरे मग ते सोडलं का तेवढं पुरतं काहीतरी दिसतं, बरोबर आहे. तात्पुरतं दिसतं, नंतर मग 4 दिवसांनी परत रोग येतो, नाही 8 दिवस जास्तीत जास्त चालतं त्याचं, परत त्याच्यावरती परत आहे त्याच्यापेक्षा खराब होतं, खराब बरोबर आहे ना. पण त्या 8 दिवसावर आपण उड्या मारायला पाहतो. त्या 8 दिवसात लागली जुगार पडली तर पडली, नाहीतर बुंगली तर बुंगली, नाही तर पत्ता बत्ताड, आहे की नाही? भवरा आपला फिकून बघायचा फक्त, बिंगला तर बिंगला, नाही तर हायच लोळतोय खाली जमिनीवर, बरोबर आहे की नाही? म्हणजे केमिकलचा भवरा आता बंद केला पाहिजे. शेतकऱ्याचा संसार त्याच्यामध्ये गुंडाळायला आला आता, राईट. म्हणून आपण सर्वांनी आता थोडंसं वेगळा विचार केला पाहिजे. आणि माझं असं मत आहे की तुम्ही 10 गुंठे क्षेत्राला 2 वर्ष करा SCT वैदिक. किती क्षेत्राला? 10 गुंठे. 10 गुंठे. आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगा दर महिन्याला फॉलोअप द्या. तुम्हाला त्या 10 गुंठे क्षेत्राची मनी बॅक गॅरंटी मी देतो तुम्हाला. मनी बॅक गॅरंटी. जर 2 वर्षात तुमच्या त्या घातलेले पैसे जर नाही निघाले तर ते पैसे मी देणार तुम्हाला. केमिकल वाल्याकडे जर सांगितलं तर आपण याची गॅरंटी, तो म्हणतो नेले ना गॅरंटी संपली. माझ्या दुकानातून बाहेर पडला विषय संपलं. हां, रिझल्ट येऊ नाही येऊ, फॅशन की दुनिया में रिझल्ट नाही आला तो म्हणेल तुमच्या पाण्यात दोष आहे, तुमच्या जागेत दोष आहे, वातावरण बदललंय. हे- तिथं खुटी सगळ्यांसाठी आहे. परत टाकून द्यायची बस. 3 वर्षापासून वापरतोय, बर. पण 50-50 थोडंसं. आता 100% वर. 100% होतं. का बरं तुम्हाला असं 50-50 वरून 100% यावं कारण की मी असं? मागच्या वर्षी उन्हाळ्यात दोडका केला होता, बर. फक्त कृषी अमृत वापरलो. बर. तर माझा माल इतरांपेक्षा नाशिक मार्केटला 300 रुपये जास्त विकायचा. बरोबर. आणि पहिल्यापासून तर शेवटपर्यंत एकाच व्यापाऱ्याने बरोबर बरोबर. संपसपर्यंत इज्जत वाढली, ब्रँड तयार झाला, ब्रँड. बरं मग कांद्याला मी फक्त कृषी अमृत वापरल्यामुळे माझ्या एकरी कमीत कमी 7.5 ट्रॅक्टर कांदे निघले. बरोबर आहे. म्हणजे 2 एकर मध्ये मी मग कृषी अमृत का नाही वापरत तुम्ही? फक्त काय उगाच सगळं वापरता? रिझल्ट भेटताय ना आपल्याला. म्हणजे तुम्हाला हे कळलंय का कृषी अमृत जर बचत होते आपली. कृषी अमृत जर वापरलं फक्त तुम्ही तर पीक निघल, पण माती तुमची सुधारणार नाही, मातीवर खराबच होईल, लक्षात घ्या. पण तुम्ही जर कृषी अमृत बरोबर जर वैदिक वापरलं तर माती खराब होणार नाही. जी चूक आपण केमिकल वापरून करत होतो तीच चूक आम्ही कृषी अमृत वापरून करतोय, लक्षात येतं तुमच्या? हॅलो, शेतकरी आज SCT वैदिक वापरता, पण कसं? कृषी अमृत आणि सॉईल चार्जर आणि फ्रूट चार्जर, गरज पडली तर थोडंफार, आणि केमिकल चालूच आहे, बरोबर आहे की नाही? काय होतं, तुम्ही अशी जर शेती केली तर तुमची माती जी 2 वर्षामध्ये खराब होणार होती ती 5 वर्षात होईल, पण होणार. तुमची सुटका नाही. तुम्ही केमिकल बरोबर जर गेले तर तुम्ही तिथे विष हे टाकणारच आहे, आणि तुमची मती काय होणार आहे? बिघडणार आहे. आणि मती बिघडली, हे माल जो आहे तुमचा शेंडा कोमजून जाणार आहे. म्हणजे SCT वैदिकमध्ये तुम्ही 100% वापर केला तरच जादू तुम्हाला बघायला मिळणार आहे. केमिकल असलं पाहिजे की नसलं पाहिजे, हा डायलेमा त्याचा काही जातच नाही सर. अख्खा महाराष्ट्र ह्या दुविधेमध्ये अडकलेला आहे. आज SCT वैदिकमध्ये येतोय, पण केमिकल शिवाय येईल का? नाही येणार. मला पण एक हॅमलेट लिहावं लागेल आता, हां ना. मला हॅमलेट नाही, मग ऑमलेट लिहितो एक मी आहे का नाही? आज शेतकऱ्याच्या पिकाचं ऑमलेटच होतं आहे ना, काय हो, भाजूनच निघते ना सगळं. म्हणून आपण यातून बाहेर पडलं पाहिजे. मी हर्षदा दराडे. तर माझा नंबर आहे 866 92 00 224. तर नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांना जर आपल्या SCT वैदिक तंत्रज्ञानासोबत शेती करायची असेल आणि पूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन हे मोफत आणि कधी आपल्याला उपलब्ध होईल, तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. चला शेती करूया. जय SCT वैदिक. जय SCT वैदिक.